इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे सेतू अभ्यासक्रम या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान या विषयाची कृतीपत्रिका 8 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये खालील पॉइंट आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये पोषण तत्वे, स्निग्ध पदार्थ, अन्नपदार्थ, प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे यांचा समावेश आहे. पोषण तत्वे म्हणजेच न्यूट्रियंट्स, अन्नपदार्थ म्हणजेच फूडस्टफ्स, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, खनिजे म्हणजेच मिनरल्स आणि जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स. हे जे पॉइंट आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासाठी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे. इयत्ता 6वीमध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 पोषण आणि आहार हे अभ्यासलेलं आहे. म्हणजेच न्यूट्रिशन अँड डाएट हे जे 6th स्टँडर्डमधलं 7th चॅप्टर नंबर आहे हा या ठिकाणी संदर्भासाठी आपल्याला दिलेला आहे. पहिला पॉइंट आहे पहा, लक्षात घेऊया. सजीव अन्न व पाणी घेऊन त्यांचा विविध कामांसाठी उपयोग करतात. म्हणजेच आपण जे अन्न खातो किंवा जे पाणी पितो त्याचा उपयोग हा विविध कामांसाठी होत असतो. म्हणजे जर अन्न घेतलं नाही तर आपल्याला ऊर्जा मिळणार नाही किंवा शरीराची वाढ होणार नाही. म्हणजेच ऊर्जा मिळवण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडण्यासाठी आणि आजाराचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते. आणि जर अन्न आणि पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. म्हणजेच ऊर्जा मिळवणे किंवा शरीराची वाढ होणे, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पडणे, आजाराचा प्रतिकार करणे यांच्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळणार नाही. आणि म्हणूनच हे जे अन्न आहे आणि पाणी आहे हे वेळच्या वेळी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पोषक तत्वे आणि अन्नपदार्थ म्हणजेच न्यूट्रियंट्स अँड फूडस्टफ्स. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत. पहा या ठिकाणी कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ फॅट्स, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स, खनिजे म्हणजेच मिनरल, तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स. हे जे आहेत हे सगळे काय आहेत? अन्नातील पोषक तत्वांचे प्रकार. मग ही जी पोषक तत्व आहेत ही पोषक तत्व काही ऊर्जादायी पोषक तत्वे आहेत. आता पुढचा पॉइंट पहा, आपल्याला अभ्यासायचा आहे ऊर्जादायी पोषक तत्वे म्हणजेच एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या, ऊर्जादायी पोषक तत्वे म्हणजेच एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स. त्याला कार्बोदके हे जे आहेत हे काय आहेत? एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स आहेत म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. हे जे कार्बोदके आहेत ही आपल्या अन्नाची किंवा आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आपल्याला आवश्यक असते त्या जास्तीत जास्त ऊर्जेची गरज भागवण्याचं काम ही कार्बोदके करत असतात. म्हणजेच मुख्य ऊर्जेचा स्रोत कार्बोदके हा आहे. आपल्या आहारामध्ये भात, पोळी, भाकरी अशा पदार्थांचा समावेश असतो आणि या अन्नपदार्थांमध्ये आपल्याला कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स मिळतात. मग त्यामध्ये जे काही तृणधान्य आहेत या तृणधान्यांचा समावेश होतो. मग तृणधान्यांमध्ये ज्वारी, गहू, बाजरी, नाचणी, रागी हे जे अन्नपदार्थ आहेत तर यांच्यामधून कार्बोदके भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. आणि राईस म्हणजेच भात हा जो आहे ह्याच्यापासून सुद्धा कार्बोदके मोठ्या प्रमाणावर मिळतात. आता या ठिकाणी पहा, हे एक चित्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक अन्नपदार्थांचा या ठिकाणी समावेश होतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बरेचसे अन्नपदार्थ आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्यामध्ये काही
तृणधान्य आहेत, तर काही मसाल्याचे पदार्थ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सोयाबीन, त्यानंतर अनेक प्रकारच्या डाळी, कडधान्य, अशा विविध पदार्थांचा समावेश या ठिकाणी आहे. मग हे जे सगळे अन्नपदार्थ आहेत यांच्यामधून आपल्याला या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके मिळतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स. तेल, तूप, लोणी असे हे जे स्निग्ध पदार्थ आहेत तर त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. मग हे पुरेशा प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे. परंतु याचं प्रमाण जर जास्त झालं तर तेही आरोग्यासाठी घातक असतं. म्हणजेच ऑइल किंवा अनेक प्रकारचे जे तेल आहेत किंवा तूप आहेत तर यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो त्या अन्नामधून किंवा त्या अन्नपदार्थांमधून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. मग ही जी उष्णता आहे ही उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग केला जातो. म्हणूनच अन्नपदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी किलो कॅलरी हे एकक वापरले जाते. म्हणजेच या ठिकाणी किलो कॅलरी हे जे एकक आहे हे या ठिकाणी वापरले जाते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ऊर्जा किंवा उष्णता ऊर्जा किंवा उष्णतेच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारचे हे जे अन्नपदार्थ आहेत तर यांच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. शरीराच्या वाढीसाठी किंवा शरीराची झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी प्रथिने ही आवश्यक आहेत. म्हणजेच आपल्या शरीराला प्रथिनांची गरज असते. मग हे जे सगळे अन्नपदार्थ आहेत हे जर आपण निरीक्षण केलं तर याच्यामधून मांस असेल, त्यानंतर बदाम असेल, पनीर असेल किंवा चणे असतील यांच्यामधून आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये, त्यानंतर अंडी असतील किंवा सोयाबीन असतील, मांस असेल यांच्यामधून बऱ्याच प्रमाणामध्ये प्रथिनं ही आपल्या शरीराला मिळत असतात म्हणजेच प्रोटीन्स. मग भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जर प्रोटीन्सची गरज जर भागवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अशा प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत ते खाणं आवश्यक आहे की ज्याच्यामधून ही जी आपली प्रथिनांची जी गरज आहे ती जास्त प्रमाणामध्ये भागू शकते. त्यानंतर काही खनिजे आणि जीवनसत्वे. पुढचा पॉईंट आहे पहा, खनिजे आणि जीवनसत्वे म्हणजेच मिनरल्स आणि विटॅमिन्स. आता शरीराला अनेक प्रकारच्या असेंद्रिय पदार्थांची गरज असते आणि त्यांनाच खनिजे असं म्हणतात. या ठिकाणी खनिजांची व्याख्या आपल्याला दिलेली आहे पहा. असेंद्रिय पदार्थांनाच खनिजे असे म्हणतात. म्हणजे जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत त्यांनाच मिनरल्स असं संबोधलं जातं. मग यामध्ये रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते आणि हे घटक आपल्याला भाज्या व फळांपासून मिळतात. म्हणजेच या ठिकाणी हे जे घटक आहेत मग त्याच्यामध्ये खनिजे असतील, जीवनसत्वे असतील आणि तंतुमय पदार्थ असतील हे सगळे आपल्याला पालेभाज्यांपासून किंवा फळांपासून मिळतात. मग अशा प्रकारची ही जी फळं आहेत किंवा पालेभाज्या आहेत यांचा आपल्या आहारात समावेश करणं आवश्यक आहे. मग हे जे मिनरल्स आहेत हे अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळणे आवश्यक असते आणि म्हणूनच हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ आपण खाणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील किंवा फळं असतील यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. अन्नातील स्रोत तसेच शरीरात कमतरता जर निर्माण झाली तर अनेक प्रकारचे आजार होतात. आता या ठिकाणी पहा, खनिजांची नावे दिलेली आहेत. त्यानंतर
त्या खनिजांचा आपल्याला शरीराला काय उपयोग होतो, त्यानंतर ही जी खनिजं आहेत त्यांचे स्रोत कोणते आहेत, आणि ही खनिजं जर आपल्या शरीरामध्ये नसतील तर त्यामुळं कोणते विकार होऊ शकतात हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहिला पदार्थ आहे पहा, पहिला खनिज किंवा मिनरल आहे लोह म्हणजेच आयर्न. हा जो आहे याचा आपल्या शरीराला काय उपयोग आहे, शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग खनिजांचा आहे. आणि त्यासाठी स्रोत आहेत मांस, पालक, सफरचंद आणि मनुका. यांच्यामधून आपल्याला लोहाचं प्रमाण हे आपल्या शरीरामध्ये वाढतं. त्यानंतर अभावजन्य विकार, मग लोहाची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर ॲनिमिया हा रोग होतो आणि त्यामुळं सतत थकवा जाणवतो. त्यानंतर पुढचा खनिज आहे कॅल्शियम व फॉस्फरस. याचा उपयोग आहे दात आणि हाडे मजबूत करणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असेल तर आपल्या शरीरामध्ये असणारी हाडे आणि दात हे मजबूत करण्याचं काम हा कॅल्शियम आणि फॉस्फरस करत असतो. त्यानंतर त्याचे स्रोत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर हिरव्या पालेभाज्या आणि मांस हे आहेत त्याचे स्रोत. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक मिळत असतात. अभावजन्य रोग, म्हणजे शरीरामध्ये या कॅल्शियमची आणि फॉस्फरसची कमतरता असेल तर दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे अशा प्रकारचे रोग या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पुढचा मिनरल आहे आयोडीन. आता आयोडीनचा उपयोग काय आहे, वाढीचे नियंत्रण करणे आणि शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. म्हणजे शरीरामध्ये ज्या रासायनिक क्रिया घडून येतात त्या गतिमान करण्याचं काम हा आयोडीन करत असतो. त्याचा स्रोत आहे मनुका, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ. म्हणजेच समुद्रामधून जे अन्नपदार्थ मिळतात ते मासे आणि मनुका यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आयोडीन मिळतं. आणि जर आयोडीनची कमतरता जर शरीरामध्ये असेल तर गलगंड हा जो रोग आहे हा होऊ शकतो आणि म्हणूनच किंवा हा जो आजार आहे हा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा खनिज आहे सोडियम व पोटॅशियम. आता याचा शरीरामध्ये उपयोग शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा उपयोग या ठिकाणी या खनिजांचा आहे. आणि त्याचे स्रोत आहेत मीठ, चीज, पालेभाज्या, फळे आणि डाळी. हे जे आहेत हे सगळे काय आहेत त्याचे स्रोत आहेत. आणि अभावजन्य रोग, म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये सोडियम व पोटॅशियमची कमतरता असेल तर स्नायूंची अकार्यक्षमता वाढते. म्हणजे थोडक्यात स्नायूंची कार्यक्षमता कमी होते आणि म्हणूनच या ठिकाणी सोडियम आणि पोटॅशियम पुरेशा प्रमाणामध्ये शरीराला मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स. जीवनसत्वे ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे जलविद्राव्य जीवनसत्व. या ठिकाणी पहा, जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स हे कसे असतात, दोन प्रकारचे असतात. एक म्हणजेच जलविद्राव्य जीवनसत्व आणि दुसरा जल अविद्राव्य जीवनसत्व. जलविद्राव्य जीवनसत्व म्हणजेच वॉटर सोल्युबल विटॅमिन, म्हणजेच पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे. मग यामध्ये बी आणि सी ही जी जीवनसत्व आहेत ही पाण्यामध्ये विरघळतात आणि ती जलविद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात आणि त्यांचा सतत पुरवठा होणे आवश्यक आहे. म्हणजे ही जी जीवनसत्व आहेत ही पाण्यामध्ये विरघळत असल्यामुळं ती घामाच्या रूपामध्ये किंवा लघवीच्या रूपामध्ये शरीराबाहेर टाकली जातात आणि म्हणूनच पुरेशा प्रमाणामध्ये पाणी वेळच्या वेळी किंवा वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे. मग अशा प्रकारची ही जी जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत म्हणजेच वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये
B1, B2, B3, B6, B9, B12 हे जे ही जी वॉटर सोल्युबल जीवनसत्व आहेत त्यांचे हे या ठिकाणी प्रकार आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे जीवनसत्व आहेत ही पाण्यामध्ये विरघळतात आणि म्हणून त्यांना जल विद्राव्य जीवनसत्व असं म्हणतात किंवा वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे जल अविद्राव्य जीवनसत्व म्हणजेच वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. म्हणजेच ही जी जीवनसत्व आहेत ही पाण्यामध्ये विरघळत नाहीत. ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत तर ती स्निग्ध पदार्थांमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे मेद आहेत त्याच्यामध्ये ती विरघळतात आणि त्यांचा शरीरामध्ये साठा होतो. मग यामध्ये जल अविद्राव्य जीवनसत्वामध्ये विटॅमिन ए, डी, ई आणि के ही जी जीवनसत्व आहेत ही जल अविद्राव्य जीवनसत्व आहेत. ही पाण्यामध्ये विरघळत नाही तर स्निग्ध पदार्थांमध्ये ही विरघळतात आणि म्हणूनच अशा प्रकारची ही जी जीवनसत्व आहेत ही जीवनसत्वांना वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स म्हणजेच जल अविद्राव्य जीवनसत्व असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर जीवनसत्व आणि त्यांचे स्रोत. आता प्रोबायोटिक हा जो आहे हा एक प्रकारचा हा सूक्ष्मजीव आहे आणि हा जो सूक्ष्मजीव आहे हा दुधाचं दही करण्यासाठी ज्या सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो किंवा जे सूक्ष्मजीव उपयोगी पडतात त्यांना प्रोबायोटिक जीवनसत्व असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यामध्ये किंवा ताकामध्ये असतात आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांनाच प्रोबायोटिक असं संबोधलं जातं. आणि अशा प्रकारचे हे प्रोबायोटिक आहेत हे लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यामध्ये राहतात आणि जेव्हा ते आपल्या आतड्यामध्ये राहतात तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. म्हणजे हे जर आपल्या शरीरामध्ये जर असतील तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. म्हणजे त्यांचं पुरेशा प्रमाणामध्ये शरीरामध्ये असणं हे आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि हे म्हणूनच ताक किंवा दही अशा प्रकारचे हे जे अन्नपदार्थ आहेत हे शरीरामध्ये घेणं आवश्यक आहे. उलट्या किंवा जुलाब जर झाल्या तर आतड्यामध्ये पाण्याबरोबर सूक्ष्मजीवसुद्धा बाहेर टाकले जातात आणि काही औषधांमुळे सुद्धा हे नष्ट होतात आणि म्हणून त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी जास्तीत जास्त ताक किंवा दही घेणं आवश्यक आहे. म्हणजेच हे जे सूक्ष्मजीव आहेत म्हणजे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे उलट्या किंवा जुलाब जर झाले तर त्यांच्या वाटे किंवा पाण्याबरोबर हे बाहेर टाकले जातात किंवा उलटीबरोबर बाहेर टाकले जातात. मग त्यांची संख्या परत पूर्ववत करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये दही किंवा ताक हे जाणं आवश्यक आहे आणि म्हणून वेळच्या वेळी दही किंवा ताक पिणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे पहा, सराव करूया. ही जी कृतीपत्रिका आहे ही तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये सोडवायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे पहा, सांगा पाहू. मग या ठिकाणी पहिला आहे पोषण कशाला म्हणतात. या ठिकाणी आपल्याला पोषणाची व्याख्या सांगायची आहे पहा. अन्न व पाणी शरीरात घेणे व त्यांचा उपयोग वाढ व इतर कारणांसाठी करून घेण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी पोषण असे म्हणतात. म्हणजेच हे जे पोषण आहे हे पोषण कशामुळे घडून येतं, अन्न आणि पाणी शरीरात गेल्यामुळे त्यांचा उपयोग वाढ व इतर कारणांसाठी करून घेतला जातो त्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात. परत व्याख्या पहा, अन्न व पाणी शरीरात घेणे व त्यांचा उपयोग वाढ व इतर कारणांसाठी करून घेण्याच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. आता पहा पुढचा दुसरा प्रश्न आहे, अन्न पदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते. मग अन्न पदार्थांपासून जी ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेसाठी किलो कॅलरी हे एकक वापरले जाते.
म्हणजेच ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा वापर केला जातो. म्हणजे ती उष्णतेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठवलेली असते. म्हणून अन्नपदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी किलो कॅलरी हे एकक वापरले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा तिसरा, खनिजे कशाला म्हणतात? या ठिकाणी आपल्याला खनिजांची व्याख्या लिहायची आहे. पहा, असेंद्रिय पदार्थांना खनिजे असे म्हणतात. या ठिकाणी काय नोंदवायचे? असेंद्रिय पदार्थांना खनिजे असे म्हणतात. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न दिलेला आहे, तर काय होईल? पहा, शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाली, काय होईल? मग शरीरामध्ये जर आयोडीनची कमतरता निर्माण झाली तर गलगंड हा जो आजार आहे हा आजार होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, जीवनसत्व ए चा अभाव निर्माण झाला, म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ए ची कमतरता निर्माण झाली तर काय होईल? तर जीवनसत्व ए चा अभाव निर्माण झाला तर रातआंधळेपणा हा आजार होईल. आणि म्हणून अशा प्रकारचा आजार होऊ नये म्हणून व्हिटॅमिन ए समाविष्ट असणारी जी काही अन्न घटक आहेत हे आपल्या किंवा ज्याच्यामध्ये ज्या अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्व ए आहे अशा प्रकारचा आहार घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा, खालील परिस्थितीत तुम्ही कोणत्या अन्न घटकांचे सेवन कराल? पहिला दिलेला आहे पहा, बेरी हा आजार झाला आहे. मग बेरी हा आजार झाला तर काय होईल? मग हा जो आजार जर झाला तर कोणत्या अन्न घटकाचं सेवन करावं लागेल? तर त्यामध्ये दूध, मासे, मटण, त्यानंतर कवचफळे, तृणधान्य, डाळी यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. त्यानंतर स्कर्वी आजाराची लक्षणे दिसत आहे. मग स्कर्वी आजाराची लक्षणं आपल्याला दिसत असली तर काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त जे आंबट पदार्थ आहेत त्यांचं सेवन करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये आवळा, संत्री, त्यानंतर हिरव्या पालेभाज्या, कोबी, टोमॅटो यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा, खालील पदार्थांचे कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्वे यांमध्ये वर्गीकरण करा. आता या ठिकाणी आपल्याला हे जे पदार्थ दिलेले आहेत त्यांचं वर्गीकरण हे कार्बोदकांमध्ये, प्रथिनांमध्ये, स्निग्ध पदार्थांमध्ये आणि जीवनसत्वांमध्ये करायचं आहे. पहिला आहे पहा दिलेले आहे कार्बोदके. आता कार्बोदके कोणकोणती आहेत ती या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहे. मग कार्बोदकांमध्ये गहू आणि भाकरी हे जे आहेत, भाकरी आणि गहू हे जे आहेत तर यांच्यामध्ये कार्बोदकांचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर प्रथिनं, मग प्रथिनांमध्ये कडधान्य, त्यानंतर दूध, अंडी, मांस, डाळी, पनीर यांचा प्रथिनांमध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढचा आहे स्निग्ध पदार्थ. मग स्निग्ध पदार्थांमध्ये तेल, तूप हे जे आहेत यांचा समावेश होतो. त्यानंतर जीवनसत्वे, जीवनसत्वांमध्ये संत्रे, काकडी, गाजर, बटाटे यांचा समावेश होतो. आणि अशा पद्धतीने ही जी कृतीपत्रिका आहे ही आपल्याला पूर्ण करायची आहे.